श्री श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. आज आपण बघणार श्रीमनाचे श्लोकमधील 98वा श्लोक. चला तर मग बघूया. नको वासना विषयी वृत्तीरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. समर्थाने या श्रीमनाच्या श्लोकामध्ये मनाला काय उपदेश केला आहे की नको वासना विषयी वृत्तीरूपे. आता आपल्याकडे काय राहतं तर नाना प्रकारच्या कल्पना वासनाही उभ्या राहतात. पण आपल्या वासना ह्या कोण कंट्रोल करू शकेल, कोण आपल्या मनावरती कंट्रोल करू शकेल तर ते श्री गुरु स्वारी. मग आपल्याला काय सांगितलं आहे की या श्रीमनाच्या श्लोकामध्ये नको वासना विषयी वृत्ती रूपे. मग आपली जी वासना आहे तर ती वासना कशाविषयी जाते तर आपली जी वासना आहे ती फक्त आपल्या विषयांवरती जाते. मग समर्थांनी आपल्याला काय केलं पाहिजे तर समर्थांना आपण निवेदन ठेवलं पाहिजे, समर्था माझी वासना ही विषयांवर पासून कंट्रोल करून घ्या. तर या श्रीमनाच्या श्लोकामध्ये हेच सांगितलं आहे की आपण दररोजच्या आयुष्यात जगतो पण आपण काय करतो की इतरांचे विषय कंट्रोल करतो. म्हणजे सद्गुरू काय सांगतात की आपले विषय जर कंट्रोल असेल तर ते आपल्या आचरणावरून हे कळून घेईल. नंतर काय सांगितलं पदार्थी जडे कामना पूर्व पापे. समर्थांनी काय सांगितलं आहे की आपण आयुष्यात जगतो पण अशी काही कर्म असतात माणसाची की जी पूर्व जन्मातली असतात. समर्थ काय सांगतात की ती पूर्वजन्माचे पाप हे सद्गुरू या जन्मात आणि या जन्माचे पाप, कारण हा मनुष्य हा शेवटची नरदेह अशी योनी आहे की या जन्मातून आपल्याला बाहेर निघायचं. म्हणजे या जन्मात आपले सद्गुरू भेटले तर हे 100% काय, ज्या दिवशी आपण श्रवणाची बैठक पहिल्या दिवशी बसलो तर त्या दिवशी समर्थांनी लिहून दिलं आहे की आपल्याला त्याच दिवशी मोक्ष भेटला आहे. नंतर काय सांगितलं आहे सदाराम निष्काम चिंतित जावा. मग आपला मोक्ष कशामध्ये आहे तर आपला मोक्ष हा नामस्मरणातून आहे. आपण प्रत्येक वेळी काय करतो की नामस्मरण करतो का, किती करतो, 100 करतो, 100 पैकी त्यातलं एक तरी समर्थांपर्यंत पोहोचतोय का. मग ते काय झालं सदाराम निष्काम चिंतित जावा. मग आपला राम हा कशातून कळाला पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे तर घर घेतलं पाहिजे का नामस्मरणातून नाही. समर्थांना काय मागितलं पाहिजे की समर्था या सगळी गोष्टी भेटण्याआधी मला त्या इतकं तुम्ही त्या लेवलचं बनवा. त्या लेवलचं म्हणजे काय, सपोज आता मला एखादं घर हवे पण त्या घर घेताना आपण काय केलं पाहिजे तर आपण त्या घराच्या लेवलचे आहोत का. आपण गाडी घेते पण आपण ते गाडी घेतल्यानंतर आपण ते असं वापरू शकतो का. मग समर्थांनी ती शिल्लक आपलं वाढून तर म्हणजे ती गोष्ट भेटण्याआधी आपल्याला त्या लेवलचं बनवतात, त्या पात्रतेचं बनवतात. नंतर काय सांगितलं आहे सदाराम निष्काम चिंती जा. मग माझा राम हा कशा दिसला पाहिजे तर माझा राम हा माझ्या कामात असला पाहिजे. मग समर्थ काय सांगतात की माझा राम हा माझ्या कामात असेल तर त्या कामात अडचणी येतील का तर नाही. समर्थ काय सांगतात की सदाराम निष्काम चिंतित जावा. आपण काय म्हणतो उपासना झाल्यानंतर की सदाराम निष्काम चिंता म्हणजे काय तर निष्काम श्री सेवा दास्यभक्ती घडावी. दास्यभक्ती म्हणजे काय तर मारुतींनी काय केलं की त्यांनी काय केलं तर संजीवनी आणली. मग ती कशी तर त्यासाठी त्यांनाही विस्मरण झालं होतं पण ते कसं काय त्यांना पण कुठेतरी स्मरण करून द्यावं लागलं. मग स्मरण विस्मरण मग हे देवानाही नाही चुकलेलं. मग आपण काय बोलतो की स्मरण विस्मरण दानव, तर तसं नाही. तर त्या गोष्टी हे पूर्व शास्त्रात लिहिलेल्या आहेत. नंतर काय सांगितलं आहे की सदाराम निष्काम चिंतित जावा. मग काय सांगितलं की त्यांना श्रीराम भेटल्यानंतर त्यांनी नामस्मरण इतकंच ताकदीनं केलं की स्मरण विस्मरण झालं. म्हणजे काय होतं की दानवाचा अर्थ होतं का तर नाही, तर ते कुठेतरी पूर्वलिखित असतं. नंतर काय सांगितलं आहे मना कल्पना आलेश तो होईन असावा. मग आपल्याकडे नाना प्रकारच्या कल्पना येतात, वासना येतात. मग काय सांगितलं आहे की मना कल्पना आलेश तो होईन असावा. कल्पना जरी आल्या तरी काय करता आलं पाहिजे. आता आपण माणूस आहोत, देव नाही. मग समर्थांनी काय सांगितलं आपल्याकडे नाना कल्पना येणारच. मग समर्थ सांगतात की त्या कल्पनांचं आपण काय केलं पाहिजे, जरी कल्पना आल्या तर त्या कल्पना हे सद्गुरूचरणी पोहोचण्यापर्यंत वापरता आल्या पाहिजे. म्हणजे आपलं हे सद्गुरूचरणी सांगतात की आल्यात कल्पना, मग ती कल्पना आली तर आपण काय केलं पाहिजे तर समर्थ निवेदन ठेवलं पाहिजे. समर्थ अशी कल्पना आहे पण समर्थ आपल्याला निरूपणातून दाखवून देतात की आपल्या कुठल्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं आहे, आपला निश्चय काय आहे. मग त्या निश्चयापर्यंत श्री गुरु स्वारी आपल्याबरोबर पोहोचवतात. तर आपला हा होता श्रीमनाचे श्लोकमधील 98 श्लोक. तर उरले श्लोक आपण बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.